नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली नियोजन समितीची बैठक। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत धुळे जिल्हा अधिकारी माननीय श्री भाग्यश्री विस्पुते मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरम्यान बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व कायदा सुव्यवस्था आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार आजच्या या बैठकीत व्यक्त करण्यात आला। पॉन्टिंगच्या दिवशी आमचे मित्र आहेत रावसाहेब बिरासे यांच्यावर किन्नर लोकांनी हल्ला केलेला आहे। त्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, काय सांगा? लोकशाहीचा उत्सव हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाला। लोकांनी खुल्या मनाने मतदान केलं, मतदानाचा निकाल आला, परंतु निकाल माझ्या मनासारखा लागला नाही म्हणून कोणावर हमला करणं याचा सर्वात प्रथम मी निषेध करतो। खरं तर लोकशाहीला आपण मान्य केलं पाहिजे। मीच जिंकणार, दुसऱ्याला जिंकून देणार असं होत नाही। लोकांची मर्जीसमोर काही लोक जे ठरवतील तेच व्हायला पाहिजे, परंतु काही जर त्याच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडला असेल तर पोलीस विभागाने योग्य तात्काळ कारवाई करावी। आंबेडकरांच्या घरावर पण हल्ला झालेला आहे भाऊ आणि कार्यालयावर पण हल्ला झालेला आहे, या बाबतीत अजून कारवाई करण्यात आली नाही। पोलीस विभागाला मी सांगितलेलं आहे की लोकशाहीचा महोत्सव संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम लॉ अँड ऑर्डर कोणी हातात घेऊ नये। कायद्याशी कोणी खेळेल तर कायदा कडक कारवाई करेल।